दररोज किती वेळ अभ्यास करायचा चालू घडामोडीचा? तर आज करायचा 1 तास, उद्या करायचा 1.5 तास, परवा करायचा 2 तास, परत तेरवा करायचा 1 तास, 1, 1.5, 2, 1, 1.5, 2 असं चालू द्यायचं. आठवड्यातून 1 दिवस कुठलाही असेल, शनिवार असेल, रविवार, किंवा तुमच्या मनावर कधी पण आठवड्यातला 1 दिवस 4 ते 5 तास करायचा. आठवड्यातून 1 दिवस. मग ते कधी करायचं सर? जेव्हा नवीन नवीन मॅगझिन येतं, नवीन 2 महिन्याचं 3 महिन्याचं आलं रे असं मजा असते काय 3 महिने झालं जसं मी आता खाल्लंच नाही, काय जेवण नाही, मॅगझिन वाचलंच नाही, आता तोंडाला पाणी सुटले, आता माझ्या डोळ्याला पाणी सुटायले, वाचू दे मला वाचू दे, असं क्युरियोसिटी असली पाहिजे की जसं खायला कसं हॉटेलवर जायला असं चुरून खातो आता, तसं अशी तलप लागली पाहिजे मला मॅगझिन वाचायचं. त्या दिवशी 4 ते 5 वाचून टाकायचं. खतम. आज कुछ तूफानी करते हे 4-5 तास मॅगझिन खतम. जेवढं होईल तेवढं 4 ते 5 तास. 5 तासात 4 तासाच्या वरी मेमोरी राहतच नसते. 4 तास वाचा फार. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा या टॉपिकवरती व्हिडिओ टाका. ऑलरेडी भरपूर महिन्यापूर्वी किंवा एखाद्या वर्षापूर्वीचा व्हिडिओ होता, पण नवीन पॅटर्ननुसार जसं मागच्या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन असेल, अवघड प्रश्न आले होते आणि सगळेच घाबरले होते. तर नेमका चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे? पेपर अवघड आला असेल तर काय करायचं आहे? मॅगझिन वाचायचं आहे का? इयरबुक वाचायचं आहे का? पेपर वाचायचा आहे का? पेपरमधून नोट्स काढायच्यात का? इयरबुकमधून नोट्स काढायच्यात का? मॅगझिन मंथली असतं त्याच्यातून नोट्स काढायच्यात का? 2-3 महिन्याचं मॅगझिन येतं त्याच्यातून नोट्स काढायच्यात का? आम्ही राज्यसेवा मेन्स देणार आहोत लेखी, त्याचा कसा अभ्यास करू, करंट अफेअर्सचा, सगळं याच्यात बोलणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, त्याचा देखील तुम्हाला रिप्लाय देणार आहे. ओके, मेन प्रश्न आहे, एक प्रश्न घेऊयात. जवळपास 15 प्रश्न मी घेतलेत असे पॉईंट वाईज, त्याच्यानुसार मी बोलणार आहे. पहिला प्रश्न असतो की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याच्याबद्दल बोलत असताना नेमकं वाचावं काय? तर स्पष्ट सांगतो, पहिल्यांदा इयरबुक घ्यायला पाहिजे. पण पुढे मी बोलणार आहे की एक्झामनुसार किती महिन्याचं चालू करंट अफेअर्स वगैरे करायचे याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पण मेन मुद्दा आहे की इयरबुक घ्यायचंय का? तर घ्यायला पाहिजे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी इयरबुक घ्यायलाच पाहिजे. पण की कशामुळे इयरबुक घ्यायला पाहिजे त्याचं कारण पण सांगतो. म्हणजे तुम्ही इयरबुक घेतायत, आता जातायत मार्केटमध्ये इयरबुक घेतायत, वाचतायत, तसं नाहीये. तुम्ही आतापासून अभ्यास करतायत, समजा आजपासून परीक्षेला 5 महिने 6 महिने बाकी आहेत, तर पाठीमागचं जे आहे म्हणजे एक्झाम समजा XYZ या डेटला आहे, तिथून पाठीमागचं 1.5 वर्ष किंवा कमीत कमी 1 वर्ष आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. ते इयरबुक घ्यायचं का? तर नवीन विद्यार्थ्यांनी हमखास घ्यायचंय. कशामुळं? कारण की मंथली मॅगझिन जर तुम्ही वाचत राहाल तर ते होतात 18, वर्षाचे होतात 12, तर ते एवढा कठ्ठा बघितल्यानंतर घाम फुटतोच. जर 1 लाख विद्यार्थी असतील त्याच्यातले 500 जण असे असतील की त्यांना घाम फुटणार नाही, बाकीचे 99,500 जणांना घाम फुटणार म्हणजे फुटणार. त्याच्यामुळे इयरबुक घ्यायचंच आहे. ओके, मंथली मॅगझिन घ्यायचे का? तर ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट की नवीन विद्यार्थी एकदम नवे कोरे आहेत, 5 महिने झालं तयारी करतायत, तर त्यांनी थोडंसं अवॉइड केलं तरी चालतं. मग भले तुम्ही राज्यसेवा मेन्स करणार असाल, कशामुळं? कारण की डायरेक्ट चालू घडामोडीचा अभ्यास करायचा का डायरेक्ट इयरबुक घेतलं आणि वाचायला सुरुवात केलं असं नाहीये करायचं. याच्या स्टेप आहेत. खरं तर ही स्टेप आधी लिहायला पाहिजे होती मी इथं. ती 7वी नंबरची जी स्टेप आहे ती पहिल्यांदा करायची आहे. पहिल्यांदा PYQ पाहायचे आहेत आपल्याला. म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना मी कुठल्या एक्झामची तयारी करतोय? मी राज्यसेवा पूर्व करतोय. मी राज्यसेवा पूर्वचे मागच्या 5 वर्षाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार. मग मला कळणार राजकीय घडामोडीवरती कसे प्रश्न आहेत, कुठल्या कुठल्या पुरस्कारावरती आजपर्यंत मागच्या 5 वर्षात किंवा सगळे आजपर्यंत 2013 ते आजपर्यंतचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पुरस्कारावरची लिस्ट काढणार, कुठल्या कुठल्या आहेत. ओके, क्रीडावरती कशा कुठल्या क्रीडा याच्यावरती प्रश्न विचारलाय, राजकीय घडामोडीवरती कसं विचारलंय याची मी लिस्ट काढणार. तेव्हा मी चालू घडामोडीचा अभ्यास खरं तर हे 1 नंबरला करा. पण हे कोणी करत नाही. खरंच तुम्ही ज्या अभ्यास करतायत, आता नवीन असाल जुना असाल, स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा की तुम्ही हे प्रश्न बघितलेत का? हा, एकदा दोनदा बघितलेत असं नाही. जेव्हा तुम्ही राजकीय घडामोडी वाचतायत तर राजकीय घडामोडीचे आजपर्यंतचे प्रश्न तुमच्या माइंडमध्ये आहेत का? त्याचे स्क्रीनशॉट आहेत का? त्याची उत्तर ठीक आहेत का? तुम्ही जेव्हा अवॉर्ड वाचता, पुरस्कार वाचता, तर पुरस्कार वाचत असताना तुमच्याकडे लिस्ट आहे का की हे 10-12 पुरस्कार आहेत, ते आधी मी करणार आहे. दिनविशेष आहे, दिनविशेष आजपर्यंत सगळ्या एक्झामला आलेले तुम्हाला पाठ आहेत का? पुस्तकं ज्यावेळी आपण वाचतो किंवा एखाद्या प्रादेशिक घडामोडी आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, ती नेमकी कशा पद्धतीने विचारलेली आहे हे तुमच्या माइंडमध्ये आहे का? जर हे असेल तर खूप सोपं आहे चालू घडामोडी. आता हे तर कळलं माइंडसेट की हे PYQ पाहणं गरजेचं आहे. पुढे मी बोलणार आहे त्याच्याबद्दल, डिटेल बोलणार आहे की अजून एखादा दुसराही व्हिडिओ टाकणार आहे. पहिल्यांदा PYQ पाहणं गरजेचं आहे, ही नंबर 1 स्टेप करा वाटलं तर. नंतर मटेरियलवरती या. मग तुम्ही इयरबुक घ्या, 100% नवीन विद्यार्थ्यांना घ्या. जे जुने आहेत, सर आम्ही एकदम जुने आहोत, आता ते मॅगझिन आपण असं उकळून पिलंय आणि ते मॅगझिन जे आहे मंथली
जे तुम्ही वापरत असाल, जे विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी सहसा लवकर वापरू नका, कारण की तुम्हाला कळणारच नाही, ते वाचण्यात तुमचा वेळ जाईल, नंतर ते त्याच्या नोट्स तुम्ही काढाल, मग सगळं कराल आणि त्याच्यातच तुमची PhD होऊन जाईल आणि तुम्हाला मार्क पडणार नाही. त्याच्यामुळं सरळ सरळ नवीन विद्यार्थी असतील की जुने, तुम्ही 7वी स्टेप पहिली मानायची, PYQ पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत त्याच्यावरून काढून घ्यायचे सगळे, राजकीय घडामोडी, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सगळं 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 काढून घ्यायचं. आर्थिक घडामोडीवरती कसं आहे, बजेटवरती नेमके कसे प्रश्न विचारलेत, हे आधी तुम्ही ज्या एक्झामची तयारी करतायत, राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याचंच, मग तुम्ही कंबाईन करत असाल त्याचंच, कंबाईन मेन्स त्याचंच, त्याचा अप्रोच बनवून घ्या, तरच त्याचा फायदा आहे. आणि आता खूप वाचतात विद्यार्थी, खूप, म्हणजे ह्या पब्लिकेशनचं मॅगझिन, त्या पब्लिकेशनचं मॅगझिन, मंथली मॅगझिन, 2-3 महिन्याचं मॅगझिन, इयरबुक, याचं इयरबुक, म्हणजे उशाला ठेवलं तर उशी फेकून द्यावं लागेल, उशीलाच होईल, ते झोपता येईल, अशा पद्धतीने घेतात. असं नाही करायचं. एकच मॅगझिन वाचा, एकच इयरबुक वाचा. मॅगझिन म्हणजे एकच घ्या, म्हणजे 1 महिन्यात मंथली घेत असाल, जुने असाल, 1-1.5 वर्षापासून करत असाल, 100% कळत असेल की तुम्ही कशा पद्धतीने वाचतायत, महत्वाचं काय, त्याच्यावरती अंडरलाईन होत असेल, 100 पानाचं मॅगझिन असतं, त्याला 10 पानाच्या नोट्सवरती आणता येत आहे का, हे जमलं पाहिजे. आता नुसतं वाचलं, कुठे अंडरलाईन केलं, एकदा हे हायलायटर वापरलं, एकदा ते वापरलं, एकदा लाल पेन, काळी पेन, हिरवी पेन, सगळं ते गिचिडमिचिड करून टाकलं, मग त्याला बघूनच अशी उलटी यायली की कसं कलरफुल दिसायला, वेगळं दिसायला, मग फेकून दिलं. मग 2-3 महिन्याची मॅगझिनवर आला, नंतर ते पण वेगळंच वाटलं, एवढे गठ्ठे वाटले, मग काय झालं, मग इयरबुकवर आला. काय फायदा आहे त्याच्यापेक्षा? डायरेक्ट इयरबुकवरती जा किंवा मंथली मॅगझिनवरती जा, 2-3 महिन्याचे, सॉरी मंथली मॅगझिन नाही, 2-3 महिन्याची जी मॅगझिन तर त्याच्यावरती जा. इथे खूप कमी विद्यार्थ्यांनी जावं असं मत आहे. मी काय त्यांचा हे बाजार उगवत नाहीये, मला काही त्यांच्यावर टीका नाही करायची आहे. तुम्हाला याच्यासाठी खूप हे करावं लागणार आहे. म्हणजे आता हे सांगितल्यानंतर काय होतं, भरपूर जणांचा प्रश्न होतो की सर मग याच्यातून नाही आलं तर, तुम्ही इयरबुक म्हणता याच्यातून नाही आलं तर, तू 10 इयरबुक जरी घेतले किंवा हे जे मंथली मॅगझिन आहेत हे 5-6 पब्लिकेशनचं जरी घेतले तरी जे पडायचे तेच पडतात. एकाच मॅगझिन मधलं आपल्याला वाचणं होत नाही, हे स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे. भले तुम्ही राज्यसेवा मेन्स करत असाल, लेखीची तयारी करतोय, सर मला मंथली मॅगझिन पाहिजेत, मी म्हणतोय वापरा, पण कधी तुम्ही हे 2-3 महिन्याचे किंवा ओव्हरऑल वर्षाला रिव्हिजन म्हणून इयरबुक तुम्ही घ्या. आणि स्पेशल तुमचं जेव्हा पूर्व परीक्षेचा 100% अभ्यास होईल किंवा सगळ्या विषयात झालाय, मेन्सचं एक रिडिंग झाली आहे सब्जेक्टची, नंतर तुम्ही इथे येऊ शकता. ही स्पष्ट समजून घ्या. भरपूर जण मी राज्यसेवा मेन्स करतोय, आता लेखी आहे, मी मंथली मॅगझिन वाचणार, मॅगझिन चांगलं आहे, हे वाईट आहे का रे? हे नाही, वाईट नाही, हे जबरदस्त आहे, क्वालिटी आहे कुठल्याही पब्लिकेशनचं, मी त्याला नाव नाही ठेवत आहे. तुमची तेवढी अंडरस्टँडिंग नाही ना. समजतंय का मला काय सांगायचं आहे? हे जबरदस्त आहे रे, हे पण जबरदस्त आहे, हे पण जबरदस्त आहे, हे पण जबरदस्त आहे, अजून काय असेल वेगळं निघालं असेल ते पण जबरदस्त आहे. पण आपली प्रायोरिटी काय हे महत्वाचं आहे ना. हे समजलं पाहिजे. पहिल्या आता बॉडी बनवायची आहे, पहिल्याच दिवशी 2-3 लिटर दूध पिल्यावर जमलं का रे? थोडं प्यावं लागेल ना, आधी दुधाची सवयच नाही, थोडं एवढ्या गंजात मग हळूहळू वाढवावं लागेल. पहिल्याच दिवशी 2-3 लिटर दूध पिलं, आता रात्रीपासून ऍडमिटच आहे ICU मध्ये, होईल का नाही तसं? ते पण गावाकडचं दूध, एकदम म्हशीचं प्युअर काढलेलं, पाणी न टाकता. हे पुण्यातलं नाही, ज्यात फॅट बी नाही, काहीच नाही, साय काढून घेतले, पुण्यात टाकले, पाणी आहे का काय, दूध आहे का, पाणी आहे, कळण झालंय, हे नाही. त्या पद्धतीने हे आहे. पचलं तर पाहिजे, हे पचनी पडतं तुमच्या, हे किंवा हे. पण कधी फक्त हे घेतलं, हा सर तुम्ही सांगितलं होतं तेच आपला अर्धा व्हिडिओ बघतात काही जण, तुम्ही सांगितलं होतं मला मार्कच नाही पडले, हे कोण करेल बा? हे तुला आधी करायचंय, ही पहिली स्टेप आहे खरं तर. नंतर हे क्लिअर. आता कळलंय की मॅगझिन कोणी वापरायचंय, निदान 6 महिने वर्षभर तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला कळतोय सर, अंडरस्टँडिंग लेवल जबरदस्त आहे, 100 पानाचा 10 पानात काढतो आणि त्याच्यावरती प्रश्न पण सांगतो. इतका ऍटिट्यूड नाही, इतकं अनुभव, इतकं नॉलेज, तर फायदा आहे त्याचा, नाहीतर नाही. तुम्ही इथं 2-3 महिन्यावरती या. 2-3 महिने सर, हे 3 महिन्याचं आलं समजा उदाहरणासाठी, आता जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, की मार्चमध्ये कधीतरी येत आहे, मी 2.5 महिन्याचं वाचलं, मग पुढे सर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, सर हे जूनमध्ये आले, मग आम्ही इथं मार्चच्या 15 पर्यंत ते आम्ही वाचतोय, मग सर आम्ही मे पर्यंत काही गोट्या खेळायच्या का? तर हे जे मॅगझिन आलेलं असतंय का, हे 2-3 महिन्याचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 2.5 महिन्याचं, ते त्या पुढच्या 2.5 महिन्यात पाठ करायचं असतं. त्याच्यात हे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे, तिथे गोट्या खेळत बसायचं नाही, बाकीच्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याचा अनालिसिस करायचं आहे, आजपर्यंतचे प्रश्न वेगवेगळे, मग राज्यसेवेचे सगळे बघून झाले सर, मग कंबाईनचे बघून घ्या, पूर्व परीक्षेचे, मग कंबाईन मेन्सचे पण बघून घ्या. चालू घडामोडी आहे, सगळीकडे सारखंच असतंय, थोडा कमी जास्त असतंय, मल्टीनायनरमध्ये आयो कुठं चुकवतोय, हे करतोय, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. महिनेवारी वाचण्याची गरज नाही. ज्यांना पचतंय त्यांनी 100% महिनेवारी घ्या, स्वतःला आधी टेस्ट करा.
ओके, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे 2-3 महिन्याचं सगळ्यात सोपं आहे. 2-3 महिन्याचं आलं समजा, जानेवारी फेब्रुवारी उदाहरणासाठी सांगितलं मी, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये येतं ते 15 मार्चला 2.5 महिन्याचं आलं. पुढे 15 मार्च ते 30 मार्च येत नाही, एप्रिल मे येत नाही, जूनच्या कधीतरी येतं, एक अंदाजित तुम्हाला सांगतोय. मधले जे 2.5 महिने आहेत, जे पहिल्या जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत 2.5 महिन्याचं ते पुढच्या 2.5 महिन्यात तुफान वाचून टाकायचं, तुफान काहीच ठेवायचं नाही. ज्याच्यात समजा 200 पेजेस असतील समजा, उदाहरणासाठी माझ्याकडे सिम्प्लिफाईडचं 33 अंक आहे, 16 मार्च ते 15 जूनचं आहे याच्यात कंटेंट. मार्च ते एप्रिल, एप्रिल ते मे, मे ते जून, जवळपास 3 महिन्याचा आहे. या 3 महिन्यात जवळपास 223 पेजेस आहेत. त्याला 20 ते 30 पेजेसवरती नोट्सवरती यायचं किंवा अंडरलाईन करून टाकायचं त्याच्यावरती. हे समजलंय का? म्हणजे हे डिसिजन तुम्हाला घेणं गरजेचं आहे की बाबा मी ईअरबुक घेणार आहे की मी मंथली मॅगझिन घेणार आहे की 2-3 महिन्याचं मॅगझिन मी घेणार आहे, हे तुमचं डिसिजन असलं पाहिजे. समजलंय का? भरपूर जणांना हेच कळत नाही की या पब्लिकेशनचं घेतंय, त्या पब्लिकेशनचं घेतंय, याचं घेतंय, लॅबमध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय, याला धाकधूक होतंय, हे तर दिसायला याच्यात 4-5 गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येकामध्ये 70 ते 80% कॉमन भाग असतो. आपण बघतो 30%ला जे याच्यात वेगळं आहे, त्याच्यात वेगळं आहे, त्याच्यात वेगळं आहे, आणि ते बघून आपल्याला धाकधूक होते. आणि सोपं नोबेल पुरस्कार कोणाला दिले या वर्षीचे, मागच्या वर्षीचे? कन्फ्यूज. पद्मभूषण, विभूषण, पद्मश्री, कन्फ्यूज. तिघांमधला फरक पण कळणं, सिक्वेन्स पण कळणं, कुछ भी नाही. पुरस्काराची आजपर्यंतचे प्रश्न आले, यादीच नाहीये. वाचतोय, ही ईअरबुक दे रे, हा दे रे, माझं या महिन्याचं करंट अफेअर्स वाचायचं राहिले, मागच्या महिन्याची मॅगझिन वाचलं तेच आठवत नाहीये, त्याच्यातलं काय IMP आहे माहीत नाहीये. ओके, कुठेतरी कोर्स घेतला, हे बघत राहिले 5-5 तास दररोज करंट अफेअर्स. नाही, त्याचं पण बोलणार आहे, दररोज करंट अफेअर्स किती करायचं आहे. बघा, नोट्स काढणे गरजेचं आहे का? नोट्स म्हणजे काय काढायच्यात? जे मॅगझिन मंथली काढतायत, इयरबुक काढतायत, 2-3 महिन्याचं मॅगझिन काढतायत, त्यांनी माणसं तज्ज्ञ ठेवलेत ना, ते पेपर वाचतायत, ते पेपर वाचून नोट्स काढतायत, नोट्स काढून तुम्हाला परीक्षेचे भिमुख देतायत. तुम्ही कशाला नोट्स काढायच्या? तुम्ही नोट्स काढू नका. पण हे म्हटल्यानंतर भरपूर जणांना मग होतंय की नोट्स नाही काढायच्या, मग इयरबुक एवढं मोठं कसं रिवाईज होईल? स्पष्ट सांगतो, तुम्ही जे PYQ अनालिसिस, जे डिकोडिंग, ज्याच्यातले IMP पॉईंट्स काढाल, त्याच्यानंतर तुमचं ते होईल. समजा नोबेल आहे, तुम्हाला लक्षात राहत नाहीत, या वर्षीचे मागच्या वर्षीचे ते मध्ये एक्झाम आली समजा की दोन्ही विचारू शकतील, एक पेज घ्यायचं, दोन्ही नोबेल काढायचे, असे चार्ट बनवायचा, त्या नोट्स झाले तुमच्या. एकदम शॉर्ट, 5 मिनिटं लागतील नोबेल लिहायला. असे महत्वाचे पुरस्कार, जे कन्फ्युजिंग पार्ट आहे, जे आपल्याला आठवत नाही तेवढेच, म्हणजे 223 पानाच्या 20 ते 30 पानात नोट्स, तेवढ्याच खूप सफिशियंट. राजकीय घडामोडीमध्ये स्पेसिफिक आयोग काय विचारतं? एखादी विधेयक आहे, विधेयकात शिक्षेची तरतूद आहे, विधेयक कधी राष्ट्रपतीने कधी साईन केली, लोकसभेत कधी केली, राज्यसभेत, स्पेसिफिक 4 ओळीत तेवढंच जे परीक्षेला येऊ शकतं, तेच काढणं म्हणजे नोट्स असतात. आता हे 223चं आहे, तुम्ही कराल त्याचे 100 पानं, वेस्ट ऑफ टाइम. त्याच्यापेक्षा त्या याच्यावरतीच मॅगझिनवरतीच अंडरलाईन करा. माझ्याकडे मॅगझिन आहे, याच्यावरतीच अंडरलाईन करा जिथे जिथे. म्हणजे अंडरलाईन, हायलाईट हे कधी करायचं आहे? जिथे आयोगानं प्रश्न विचारला तिथं. आणि हे कोण सांगल? हे PYQ पाहिल्यानंतर, त्याच्यातून IMP पॉईंट्स काढल्यानंतरच कळेल. येड्या गभाळ्याचं काम नाही, मेहनत लागते त्याला डोकं नाही लागत. स्मार्ट पद्धत एकदम असं शार्प माइंड गरज नाही, बघावं लागतं. आधी मागच्या वर्षीचा पेपर प्रिंट करायचा, बघायची 15 प्रश्न कसे आहेत, मग तुम्हाला लगेच कळते. राजकीय घडामोडी, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, इतर क्रीडा घडामोडी, अजून वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यावरती प्रश्न आहेत. समित्या आहेत वेगवेगळ्या, त्याच्यावरती आहे. आर्थिक पाहणी अहवाल आहे, बजेट आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न आहे. योजना कुठल्या कुठल्या आहेत, एखादा कार्यक्रम आहे, विज्ञान व तंत्रज्ञानावरती कसा प्रश्न आहे, हे तुम्हाला कळतं. तेव्हा तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजतात. पेपर वाचायचा का? सर मी राज्यसेवा मीन्स करतोय, मग मला लिखाणाची गरज आहे, मी राज्यसेवा कंबाईन करतोय, कंबाईन मेन्सला करंट अफेअर्स अवघड आहे, मी पेपर वाचावा का? माझं तर म्हणणं पेपर वाचावा, पण किती वेळ वाचावा? मोजून 15 ते 20 मिनिटं पेपर वाचावा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी तुम्ही बघितलं असेल, बघा तुम्ही आज अनालिसिस करा, तुम्ही लॅबमध्ये असाल तर आज किंवा उद्याला अनालिसिस करा, लॅबमध्ये बघा थोडंसं. सकाळी आल्यानंतर कोण किती वेळ पेपर वाचतोय सांगू नका त्याला, बघा तो 2 तास झाला पेपरच वाचतोय, तो 1 तास झाला पेपरच वाचतोय, तो नोट्स काढतोय पेपरमधून. त्याच्या नोट्स खरं तर असं नाही चेक करायला पाहिजे, पण त्याच्या नोट्स काढलेल्या मधून किती प्रश्न येतात. म्हणजे हे जे मॅगझिन इयरबुक काढलेत, मी ऑलरेडी बोललोय की त्यांनी तज्ञ लोक ठेवलेत, माणसं ठेवलेत पैशानं, ते पेपर वाचतायत, टाईप करतायत, क्रॉस चेक करतायत, सगळं बनवून तुम्हाला लिमिटेड देत आहेत. आणि तुम्ही काय करतायत? पेपर वाचतायत. बरं, पेपर वाचायला काही विरोध नाही, तुम्ही 2-2 तास पेपर वाचतायत, वाचल्यानंतर परत तुम्ही नोट्स काढतायत. म्हणजे जे मॅगझिनमध्ये दिलंय तेच तुमचं चुकतंय, जे ईबुकमध्ये आहे, ह्या मॅगझिनमध्ये आहे तेच तुमचं चुकतंय. आणि तरी देखील तुम्ही पेपर वाचताय. बरं, पेपर वाचायला विरोध नाही, तुम्ही नोट्स काढतायत आणि तुमच्या नोट्सची झाले एवढा बंच.
मग तुम्ही ते फेकून दिलं. अबे एवढं असते का? थकले तुम्ही, एनर्जी वाया गेली, वेळ वाया गेला, सगळं गेलं. हे सगळं करंट अफेअर्स करण्याच्या नादात बाकीचे विषय तुमचे राहून गेले. झाले 1 वर्ष. लय अवघड आहे MPSC. पुढच्या वर्षी असंच लय आहे. साली पंचवार्षिक, पहिली पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक. हे जर होऊ द्यायचं नसेल तर PYQ पेपर वाचा, पण 15 ते 20 मिनिटं काहीच लिहायचं नाही, काहीही लिहायचं नाही. बरेच जण फोटो काढतात. एका महिन्यात किती फोटो होतात? 20-30 फोटो होतात. बरं जाऊ द्या, झाले. असे वर्षभर करायचे, ती गॅलरी भरून जाते. एक दिवसाला राग घेता, एक Ctrl+ डिलीट ऑल, खलास, संपला कार्यक्रम. मग जे इतके बेजार फोटो काढले, हे काय फायदा आहे त्याचा? हे सगळ्या विद्यार्थ्यांचा अनुभव घेऊन 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 हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल, मी सांगितलेलं ऐका, तुमच्या खूप चुका टळतील आणि तुम्हाला जबरदस्त मार्क पडतील करंट अफेअर्सला. विषयच नाही. एकच मॅगझिन घ्यायचं, एकच मॅगझिन वगैरे घ्यायचं, एकच इयरबुक घ्यायचं, त्याच्यावरती ट्रस्ट ठेवायचा. जेवढे येईल तेवढे येईल, नाही तर नाही. तुम्ही 10 जरी घेतले तेवढेच मार्क पडणार, उलटे कमी पडतील. जो वाचेल, जो 18 महिन्याचं मॅगझिन मधून कव्हर करेल, मंथली 2 महिन्याच्या इयरबुक मधून कॉम्बिनेशन नुसार, तर मार्क पडतील. जो 2-2 मॅगझिन घेईल, या पब्लिकेशनचं त्या पब्लिकेशनचं, इयरबुक 2-2, सगळं 2-2, संपला कार्यक्रम. माती झाली म्हणून समजायचं. करून बघा तुम्ही म्हणा की सर चॅलेंज, असं काही नसतं. मी 4 मॅगझिन घेतो, मी 4 इयरबुक घेतो आणि मार्क घेऊन दाखवतो. भाऊ, घेऊन दाखव मार्क, गॅरंटी आपली. होऊ शकत नाही ते, होऊ शकत नाही. भले तू चालू घडामोडीचा अभ्यास केला 6 महिने, तरी देखील होऊ शकत नाही. GS नाही केला तरी चालतंय. क्लिअर? त्याच्यामुळे न्यूजपेपर वाचा 15 ते 20 मिनिटं. फार फार लई एखादा रविवार आहे, आज खूप मूडमध्ये आहे, एखादं एडिटोरियल आलंय, अर्धा तास. पहिले कधीपर्यंत? पूर्व परीक्षेपर्यंत. आणि जेव्हा तुम्ही मेन्सला असाल तर त्या रिलेटेड एखादा लेख आला असेल, थोडंसं 1 तास तुम्ही करू शकता. पण तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की हे माझ्या मेन्सला आहे, मग एवढा एडिटोरियल सेक्शन आहे, ही न्यूज आहे, याच्यावरती प्रश्न मागच्या वर्षी आलाय, येऊ शकतो. तेवढाच भाग तुम्ही फोटो काढला, लिहून घेतला, त्या पद्धतीने करू शकता. मेन्सच्या पद्धतीने वेगळं, मी पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सांगतोय. क्लिअर? त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स सांगितलं ऑलरेडी. 200 पानाच्या 223 पानांचं उदाहरणासाठी घेतलंय. 3 महिन्याचं आहे. 3 महिन्याचं 20 ते 30 पानात बसलं पाहिजे. ते पण काढण्याआधी प्रश्न पाहिजे माइंडमध्ये. त्याच्यावर MP टॉपिक्स पाहिजे, त्याच्यावरती विश्लेषण झालं पाहिजे. प्रश्न रिपीट होत नसतात चालू घडामोडीचे, ते मलाही माहिती आहे, पण प्रश्नाचा पॅटर्न रिपीट होत असतो. आजपर्यंत 20 पुरस्कार आहेत, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. माझ्याकडे लिस्टच नाही. मी सगळे 25-30 पुरस्कार वाचतोय. झालं कल्याण माती, कल्याण डोंबवली झाली मग सगळी तुमची आयुष्याची. हे कळलंय तुम्हाला. हे झाले 8 पॉईंट. चला आता पुढे जाऊयात. पुढे बघूयात आपण आता. ही आपली बॅच आहे, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुपर 60 बॅच. ज्यांना विद्यार्थ्यांना लावायचे असेल टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटरशिप आणि फ्री टेस्ट सिरीज, हे जे युट्यूबचे विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच ही बॅच जॉईन करू शकता. 100% पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर वाचायचं बघ कसं, किंवा अभ्यास कसा करायचा आहे, कसे वाचावे, याच्याबद्दल मी बोलणार आहे. ओके, ऑलरेडी याच्याबद्दल बोललेलोच आहे मी, किंवा इयरबुक कधी घ्यायचंय. आता मी तुम्हाला बोललोय की कुणी मंथली मॅगझिन वापरायचंय किंवा कोणी 2-3 महिन्याचं वापरायला. सरळ सरळ सिंपल 90% जनतेने हे वापरावं. 2-3 महिन्याचं मस्त, 2-2.5 महिन्यात पुढचं येईपर्यंत याचा कार्यक्रम होऊन जात आहे. टप्प्यात आणायचं, संपून टाकायचं. 3 महिन्याचं आहे उदाहरणासाठी, 3 महिन्याचं सांगितलंय मी. 3-3 महिन्याला 2 महिन्याला येत राहतं ते. हे घ्यायचं. जे खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत त्यांना सगळं समजतंय, त्यांना म्हणजे कळलंय एकदम. हे इथे जवळपास 95% किंवा 90% जनता आहे. इथे 5%च असेल. ओके, हे मी परत एकदा सांगतोय, जे मॅगझिन वगैरे असतं त्यांच्या पोटावर पाय देत नाही बा, पण एक विद्यार्थ्याचा अनुभव आहे. ओके, आणि तेवढं भरपूर विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की आम्ही टेन्शन येतं, त्याच्यामुळे मी हे म्हणतोय की हे तुम्ही 5%च विद्यार्थी वाचतील. ओके, हा तुम्ही 1-2 वर्ष झाली, तुम्हाला एकदम परफेक्ट कळतंय सगळं, आता मेन्स तुम्ही करताय, राज्यसेवा मेन्स लेखी आहे, तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही शिफ्टिंग होऊ शकता. माझा विरोध नाही. त्याच्यामुळं कुणी जे असतील मॅगझिनवाले त्यांनी असं निगेटिव्ह होऊ नये की आमच्या पोटावर पाय देतोय, तसं काही नाहीये. भरपूर विद्यार्थ्यांचे असे कॉल आलेत, मेसेज आलेत की सर एवढा गट्टा झालाय सर, ते 18 मॅगझिन झालेत, आता टेन्शन आले सर त्याला बघून, काय करू. ते इकडे शिफ्ट होत आहेत इयरबुकवरती. ओके, हे पण होतील तुमच्याकडे, पण 3 महिन्याचं एकच राहिले ना. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, वर्षाचे 4च होतील. ही महत्वाची गोष्ट आहे. कळलं का? कळलंय सर. त्याच्यामुळं हे पण आहे. हे आता हे दोन्ही आहेत. हे केलं तरी इकडे जायचंय, हे केलं तरी इकडे जायचंय, पण इथून इकडे जायला सोपं आहे. कारण की मध्ये 2.5 महिन्याचा गॅप पडतो आणि ते 100 पेजेसचं जवळपास असतं. ते 100-120, कधी कमी असतं, कधी जास्त असतं. ते विद्यार्थ्याला कळत नाही की एकदम असे एवढा पॅराग्राफ आहे, याच्यातलं काय काढून घ्यायचं हे कळतच नाही. ते सगळंच वाचत राहते.
वाचत राहते. तो माझा प्रामाणिक उद्देश आहे. इथं कमी दिलेला असतंय, कमी लिमिटेड एखादी योजना, त्याचा उद्देश, स्थापना, संपला, विषय, खतम. इथं कसं असतं, इथं डिटेल पद्धतीने असतंय. पण डिटेल घ्यायला जातात, सगळ्यांना लालच असते की सगळं डिटेल घ्यायला पाहिजे. आता भरपूर जणांच्या मनात आलं असेल, नाही नाही डिटेल अभ्यास करतो इतकं काय होत नसतंय ना, तेच तर हे आहे ना, मेक आहे ना, वाटतंय सगळ्याला. प्रॅक्टिकली होत नाही, कारण की एका महिन्याचं लय भारी वाटतंय, 2 महिन्याचं लय भारी वाटतंय. जसे जसे महिने वाढत जातील तसं जसं गट्टा वाढत जातंय आणि रिव्हिजन होत नाही. याला 2-3 महिने येतच नाही, ते पुढचं प्रॅक्टिकली येतच नाही ना. 3 महिन्यानं चालेल, पुढचे 3 महिने येणारच नाही. ह्या 3 महिन्यात हे संपून टाकायचं. पुढच्या 3 महिने येईपर्यंत पुढचं आलं, त्याच्या पुढच्या 3 महिन्यात ते संपून टाकायचं. मग मधल्या एखाद्या महिन्यात पहिले रिवाईज करायचं. असे होऊन किती होतील? 3 ते 4च होतील. त्याच्यामुळं तो प्रॅक्टिकली मी सोल्युशन तुम्हाला दिलंय. क्लिअर? चला, दररोज किती वेळ अभ्यास करावा? दररोज किती वेळ अभ्यास करायचा चालू घडामोडीचा? तर आज करायचा 1 तास, उद्या करायचा 1.5 तास, परवा करायचा 2 तास, मग परत तेरवा करायचा 1 तास, 1, 1.5, 2, 1, 1.5, 2 असं चालू द्यायचं. आठवड्यातून 1 दिवस कुठलाही असेल, शनिवार असेल, रविवार, किंवा तुमच्या मनावर कधी पण, आठवड्यातला 1 दिवस 4 ते 5 तास करायचा. आठवड्यातून 1 दिवस. मग तो कधी करायचा सर? जेव्हा नवीन नवीन मॅगझिन येतं, नवीन 2 महिन्याचं 3 महिन्याचं आलं रे, लई असे मजा असते काय 3 महिने झालं जसं मी आता खाल्लंच नाही, काय जेवण नाही, मॅगझिन वाचलंच नाही, आता तोंडाला पाणी सुटलंय, आता माझ्या डोळ्याला पाणी सुटायलंय, की वाचू दे मला, वाचू दे, असं क्युरियोसिटी असली पाहिजे. की जसं खायला कसं हॉटेलवर जायला असं चुरून चुरून खातो आता, तसं अशी तलप लागली पाहिजे मला मॅगझिन वाचायची. त्या दिवशी 4 ते 5 वाचून टाकायचं. मग खतम, आज कुछ तूफानी करते हे, 4-5 तास मॅगझिन खतम. जेवढं होईल तेवढं 4 ते 5 तास. 5 तासात 4 तासाच्या वरी मेमोरी राहतच नसते. 4 तास वाचा फार फार, ते पण टप्प्याटप्प्याने वाचा. सकाळी तर वाचायचंच नाही. चालू घडामोडीचा अभ्यास कधी करायचा आहे? सकाळी तर करायचाच नाही, आणि फ्रेश टाइम मध्ये करायचा नाही. तुम्ही बघितलं असेल कधी कधी लॅबमध्ये गेले, सकाळी गेले, एखादं पेपरच घेऊन बसतंय, दुपारच्या जेवणापर्यंत 12-1 वाजेपर्यंत पेपरच वाचत बसतंय, काढल्या नोट्स. सकाळी कधीच चालू घडामोडीचा अभ्यास करायचा नाही. फ्रेश माइंडमध्ये असतो, तिथं अवघड विषय घ्यायचा आहे. चालू घडामोडी म्हणजे क्युरियोसिटी आहे. त्याच्यात आपण क्युरियोसिटी असते, ही अमुक झाली, अमुक घटना घडली, इथं बॉम्ब झाला, याचा मर्डर झाला, याचं हे झालं, क्रिकेटमध्ये हे जिंकलं, अमुक खेळात हे झालं, ते झालं, अशी क्युरियोसिटी आहे त्याच्यात. त्याच्यामुळं त्याचा अभ्यास एक तर दुपारी करायचा किंवा रात्री करायचा. सकाळी कधीच करायचा नाही. सकाळी करायचा नाही. तुम्ही आज करत असाल तर बंद करून टाका सकाळी अभ्यास. काहीच गरज नाही सकाळी करण्यावर, कारण की त्याच्यात पाठांतराचा भाग आहे, कन्सेप्ट आहे काय त्याच्यात काहीच नाहीये. क्लिअर? दररोज किती वेळ अभ्यास करायचा आहे सांगितलंय? 1 तास, 1.5 तास, 2 तास. पेपर किती वाचायचा आहे? 15 ते 20 मिनिटं, बस सफिशियंट आहे. नोट्स काढायच्यात का? काहीच गरज नाही. आणि जे मॅगझिन आहेत 2 महिन्याचं वाचत असाल, 2-3 महिन्याचं वाचत असताल, तर त्याला 2 ते 3 रिव्हिजन झाल्याशिवाय नोट्स काढू नका. परत एकदा सांगतोय, मंथली वाचत असाल तरी देखील 2 ते 3 रिव्हिजन झाल्याशिवाय त्याच्या नोट्स काढू नका. 100 पानाचं मॅगझिन 10 पानात बसवायचंय, 4-5 पानात बसवायचंय. ती जर तुमच्यात कॅपॅसिटी आली, तुम्ही मंथली मॅगझिनवरती शिफ्ट होऊ शकता. पण जर तुमच्यात ती कॅपॅसिटीच येत नाहीये, होतच ना, प्रॅक्टिकली राहा. उगा जाऊन मला जमतंय रे, काय नाही, चल संपला विषय, मी मंथलीच घेणार, मित्र घ्यायला म्हणून, मग ते मला कमी समजल. इथं कॉम्पिटिशन मित्रासोबत नाहीये, इथं आपल्याला मार्क पाडायचेत. ती गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मित्रांनो मंथली मॅगझिन घेतलंय, मग मला तर कमी समजल, मग मी असं होईल, मग मैत्रिणीनं घेतलंय, मग मी वेगळंच वाटेल, मी 2-3 महिन्याचं घ्यायलो. मग ती स्वतःहून म्हणले ना, ती 5% वाले मॅगझिन वाचतात, 95% वाले 2-3 महिन्याचं वाचतात, असं काही नाहीये. ओके, म्हणजे असं काही कमीपणा नाहीये की 5% वाले लय भारी, मग मी 5%च येतो उगीच. काय करायचं? तुला मार्क पडले बस झालं, काय संबंध आहे, कोण बघायले? कुठे विचारणार आहे का? तू अधिकारी झाला, तू STI PSI झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, तू मंथली मॅगझिन वाचायचं, काय करायचं? अरे तू मंथली मॅगझिन वाचत नव्हता, तू मंथली मॅगझिन, अरे हो तू नको, असं होणार आहे का? काही असं काहीच होणार नाही. कोणी विचारत नसते. त्याच्यामुळं प्रॅक्टिकली निर्णय घ्या. आपल्याला शेवटी मार्क पाहिजेत, बस सफिशियंट आहे. क्लिअर? दररोज किती तास अभ्यास करायचा आहे? 1 तास आज, उद्या 1.5, 2, 1.5, 2 चालू द्यायचा कार्यक्रम, काही विषय नाही. सकाळी अभ्यास करायचा नाही, फ्रेश टाइम मध्ये अभ्यास करायचा नाही, चालू घडामोडीचा दुपारी किंवा संध्याकाळी करायचा. ओके, त्या पद्धतीने लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे बॅचचं सांगितलेलंच आहे, ऍप्लिकेशनला जाऊन डाउनलोड करू शकता. ही कंबाईनची बॅच आहे, ऍप्लिकेशनला जा, परचेस करू शकता. नाही कळलं व्हॉट्सअपला मला मेसेज करा, 94 21 44 24 36 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. आता सांगितलं वीकली एक दिवस, आठवड्यातून 1 दिवस 4 ते 5 तास दणका देऊन टाकायचा. देऊन टाकायचा दणका, काही प्रॉब्लेम नाही. मागचं रिव्हिजन होऊन जातं त्याच्यात. जर समजा एक मॅगझिन आहे 3 महिन्याचं आहे, तुम्ही वाचलं पुढचे 3 महिने, आता नवीन आलं ती तुम्ही वाचलं, मग पहिलं कधी वाचायचंय? इथं रिव्हिजन द्या त्याला, आठवड्यातून 4-5 तास, खतम बात. बघा ना, रिव्हिजन सुद्धा प्लॅन दिलाय मी तुम्हाला, इतका जबरदस्त प्लॅन आहे. फक्त तुम्ही अंमलबजावणी करा,
बाकी जय हिंद जय महाराष्ट्र, मग काहीच विषय नाही. मॉर्निंग सोडून चालू घडामोडीचा अभ्यास करायचा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, सकाळी करायचा नाही. त्याच्यानंतर पुरस्काराची IMP लिस्ट तुम्ही काढा. नोबेल पुरस्कार मी तुम्हाला सांगतो आता 2 मिनिटात, घेतो तुमचा वेळ 1 मिनिटाला. ओके, हा आता हे माझ्याकडे आहे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं. एक उदाहरणासाठी जून 2024 आहे. उदाहरणासाठी 16 मार्च 2024 ते 15 जून 2024 इथपर्यंत आहे. बघू, मी तुम्हाला सांगतो आता. आता इकडे बघा, याच्यात राजकीय घडामोडी आहेत. ओके, ही आपली ॲग्रिकल्चर ऑप्शनलची बॅच. ओके, चलो. हा, इकडे बघा, आता राजकीय घडामोडी आहेत. राजकीय घडामोडीचे जुने प्रश्न बघून घ्यायचे. तुमच्या माइंडमध्ये आहेत, राज्यसेवेचे पूर्ण आहेत. मग तुम्हाला लगेच कळलं काय विधेयकावरती प्रश्न आहेत, मग अजून वेगवेगळे आहेत, लगेच तुम्हाला कळतं. ओके, लिस्ट पाहिजे जुन्या याची, हा एवढे आहेत. ओके, चला. त्याच्यानंतर आर्थिक घडामोडी. आता आर्थिक घडामोडी हे प्युअर राज्यसेवा करणारी गँग असते, तर देखील सगळ्याच आर्थिक घडामोडी वाचते. अरे सगळ्या आर्थिक घडामोडी वाचायची गरज नाही, राज्यसेवेला खूप कमी प्रश्न आहेत. मग तुझ्या माइंडमध्ये लगेच पाहिजे कसे कसे प्रश्न आले. कमी आहे राज्यसेवेला, कंबाईनला आहे. मग कंबाईनचे जुने प्रश्न बघा, आर्थिक घडामोडी करा. विदाऊट प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही जर चालू घडामोडीचा अभ्यास केला तर तुम्हाला काहीही फायदा होणार नाही, खरं सांगतोय. आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितले की तुम्ही राजकीय घडामोडी वाचतायत, आता हे घेतलं समजा उदाहरणासाठी, हे तुम्ही वाचतायत, तुमच्या माइंडमध्ये प्रश्न आहेत की 18वी लोकसभा निवडणूक आहे 2024, आजपर्यंतचे लोकसभेच्या चालू घडामोडीचे त्याच्या संबंधित प्रश्न असतील माइंडमध्ये. क्लिक, खलास. राज्यपाल नेमणूक झाले महाराष्ट्राचे, त्यांच्यावरती मल्टीलायनर प्रश्न आहेत, लगेच तुम्हाला माइंडमध्ये की असं विचारतात. क्लिक, लगेच खतम बात. म्हणजे जे मॅक्झिमम मध्ये एवढं मोठं दिलेलं असतंय ते तुम्हाला उगेच दिसलं, हे फक्त वाचायचं, याच्यातले फक्त ह्या 4 ओळी लक्षात ठेवायच्या आहेत, खतम बात. ती आहे. त्याच्यानंतर काय असते बघा, अहवाल आणि निर्देशांक. आजपर्यंतचे कुठले अहवाल आहेत, कुठले इंडेक्स आहेत, त्याच्यावरती प्रश्न आहे. जसं जागतिक मानव विकास अहवाल, याच्यावरती प्रश्न नेहमीच असतो, तुम्हाला ते करायचंच आहे, संपला विषय. त्याच्यानंतर अजून जर बघितलं भरपूर आहे त्याच्यात. टाइम्स 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी असेल, किंवा ग्लोबल इंडेक्स असेल, किंवा जागतिक हवामान स्थिती अहवाल असेल, किंवा अजून भरपूर असतात. प्रेस इंडेक्स. लिस्ट पाहिजे, लिस्ट, मेक लिस्ट. तुमच्याकडे लिस्ट आहे. ओके, हाय सर. मग लगेच चेक, आपल्या कामापुरते पटपट वाचून घेतले, रिवाईज केले 2दा, त्याच्यातली जे आठवत नाही ते काय पेजवरती लिहून घेतले, आणि मग बाकीचे जे आहेत उरलेले ते नंतर वाचले, खतम बात. असा चालू घडामोडीचा अभ्यास करतात. कृषी व पर्यावरण. राज्यसेवा पूर्व परीक्षा पर्यावरण हा विषय आहे. मग तिथून जर बघितलं, वारसा स्थळ असतात त्याच्यावरती प्रश्न असतो. जागतिक वारसा स्थळ GI टॅग मिळतात, त्यांना प्रश्न येतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अरे हा याच्यावरती, मग ते आधी वाचून घ्यायचे पटपट. नवीन एखादं राष्ट्रीय उद्यानालय, अभयारण्य तयार केलंय, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. ज्वालामुखी वगैरे याच्यात दिले समजा उदाहरणासाठी, तर अजून भरपूर गोष्टी याच्यात असतात. आता चिपको आंदोलनाला 50 वर्ष, चिपको आंदोलनावरती पण प्रश्न विचारलेला आहे याच्या आधी, त्याला 50 वर्ष पूर्ण झाले 2024 मध्ये, प्रश्न 100% येणार आहे. हे जे क्लिकिंग होत राहतं की नाही सर हो असं आहे, मग तुम्ही थिंक करता की ह्याचा चिपको आंदोलनावरती जर प्रश्न आला 100%. IUCN जे काही याद्या जाहीर करतं त्याच्यावरती प्रश्न आला, येऊन जाईल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही जाणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान. एखादा विषाणू आहे, एखादा प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे, एखादं पोर्टल आहे, त्याचा उद्देश विचारतात. तुम्हाला माहित आहे की अशा पद्धतीने प्रश्न येतात, तुम्ही लगेच क्लिक पाहिजे. संरक्षण घडामोडीमध्ये एखादे क्षेपणास्त्र आहे, ते कुठलं आहे, कुठल्या देशानं हे केलंय, एखादा संयुक्त सराव आहे, तो कुठल्या देशादरम्यान झालाय हे तुम्हाला माहिती आहे. एखादी मिसाईल लॉन्च केली, एखादा अंतरिक्ष घडामोडी आहे समजा, अंतरिक्ष घडामोडी पुढे त्याच्यामध्ये अग्निबाण आहे, किंवा अजून एखादा प्रकल्प आहे, सूर्य प्रकल्प उदाहरणासाठी, तो पुण्या देशाचा आहे, बोंबला. आता वाचलं तर होतं, आठवण तर झालंय, असं होतं आपल्याला. आपण ते क्लिकिंग पाहिजे. प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपल्या माइंडमध्ये असतील तर आपल्याला ते गोष्टी कळून जातील. एखादा उपग्रह आहे समजा, TSAT-1A उपग्रह आहे, हे कुठल्या देशाने सोडला, कोण सोडला रे, असं करायची गरज आहे का? मग प्रिव्हियस इयरचे माइंडमध्ये पाहिजेत प्रश्न, तेव्हा आपल्याला ते कळेल. प्रमुख नेमणुका, आजपर्यंतच्या कुठल्या नेमणुका आहेत त्याची लिस्ट काढली. समजा तुम्हाला UPSCचे अध्यक्षच माहित नाहीत, अरे कोण होते की राव, हे होते का ते होते, मागच्या वर्षी हे होते पण मी आता लक्षात दिलं नाही, अरे की अजून भरपूर आहेत. IBI, CBI वेगवेगळे आहेत, CBIचे आहेत, भरपूर आहेत गोष्टी. त्याची लिस्टच करायची, नंतर एक चार्टच बनवायचा, एका पेजवरती सगळे आले पाहिजे, आजपर्यंत प्रश्न विचारलेले, जमून जाईल कार्यक्रम. त्याच्यानंतर काय, निधन वार्ता. क्रीडा घडामोडी. आपण येऊन जाऊन क्रिकेटच माहित असते आपल्याला, दुसरे माहिती आहेत का आपल्याला? आजपर्यंतच्या क्रीडा घडामोडीवरती कुठल्या क्रीडा सर अशा 5, 7 की 10 आहेत किंवा 5 आहेत अशा, सर त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत. क्रिकेटवरती आहेच, पण टेनिस आहे, फुटबॉल आहे, अजून काय आहेत त्याच्यावरती नेहमी आयोगाने प्रश्न विचारलाय. हॉकीवरती विचारलाय. तुम्हाला माहित पाहिजे, लिस्ट पाहिजे तुमच्याकडे. तुम्हाला माहित आहेत का, सांगू शकता का तुम्ही कुठले आहेत? तोंडी सांगता आलं पाहिजे सर, क्रिकेट, टेनिस, हॉकी,
बॅडमिंटन, अजून फुटबॉल, असे अजून सांगता आले पाहिजे पटपट पटपट पट, मग जमेल कार्यक्रम. महत्वाचे पुरस्कार लिस्ट पाहिजे, एवढे मोठे पुरस्कार आहे त्याच्यात. 1 हे 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 32 आणि 32 आणि 32 35 70 70 140 पुरस्कार आहेत त्याच्यात. अबेल पुरस्कार कशाच्या संबंधित आहेत तेवढं चालता प्रश्न. सरळ सोपा प्रश्न होता, चुकला भरपूर जणांचा. सरळ सोपा. जर याच्यात एका 3 महिन्याच्या मॅगझिनमध्ये जवळपास 35 70 140 जर पुरस्कार असतील तर विचार करा तुम्ही किती पुरस्कार असतील. त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याचा उद्देश, त्याची तारीख, त्याची ओपनिंग कोणी केली असा प्रश्न विचारतात. प्रादेशिक घडामोडीवरती, राष्ट्रीय घडामोडीवरती, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती प्रश्न येतात. वेगवेगळे महोत्सव, परिषदा असतील, महत्वाचे दिनविशेष तर मी म्हणतो आजपर्यंत आलेल्या सगळ्या एक्झामचे पाठ करा. जानेवारीचा आज घ्या, जानेवारीच्या आजपर्यंत आलेले सगळे एक्झाम युपीएससी कुठले सेवायचे नाही. सरळ सेवा एका पेजवरती जानेवारी खतम, दुसऱ्या पेजवरती फेब्रुवारी खतम, तिसऱ्या पेज, असे 12 पेज करा किंवा 6 पेज करा. मागून पुढून केलं तर 6 पेजवरती सगळ्या वर्षभराचे दिनविशेष होतील जे आजपर्यंत आलेले. आणि नंतर तुम्हाला महत्वाचे वाटतात तेवढे खतम रे, औषधाला शिल्लक राहत नाही. कशाला ते मॅगझिन मधले ते दिनविशेष की काढत बसतो, त्याच्यात एवढे मोठे दिसतात 2 महिन्याचे, धाकधूक. हा मित्र बसा 2-3, एकदाच घ्या सगळे दिनविशेष. तू जानेवारी घे, तू जानेवारी फेब्रुवारी घे, 6 जणांना वाटून टाका. तू जानेवारी फेब्रुवारी घ्यायचं, लगेच मार्च एप्रिल सगळे वाटप करा. सगळे प्रिव्हियस इयरचे लगेच. हा युपीएससीला विचारले रे, हे सरळ सेवेला, हे एमपीएससीने विचारले, हे कंबाईनला, हे कंबाईन मेन्स, राज्यसेवा मेन्स, अमुक खतम बात. काही राहणार नाही, त्याच्या बाहेर प्रश्नच येणार नाही. आणि त्याच्यानंतर जे आलेले प्रिव्हियस इयरचे ते पाठ झाल्यानंतर हे एखाद्या महिन्याने अजून मग लगेच तुमची परत एकदा मीटिंग बसवा तुमच्या मित्रांची, लगेच त्यात तुम्हाला महत्वाचे वाटणारे ऍड करा. आता काही जण म्हणतो जर मित्रच नाहीत, मित्र ऐकायला झालाय, त्याला म्हणलं होतं मी राज्यसेवा तू जानेवारी फेब्रुवारी कर, मग त्यानं केलंच नाही. तू कर, तुला सिलेक्शन पाहिजे ना. हे तुम्ही एक उदाहरण सांगितलं की हे असं 2-2 जणांना वाटत द्या, हे होतच नसतंय कुणाचंच, की असं कोणी ऐकत नसतं. हे म्हणायला भारी वाटतंय की हो मित्राला दोघं आम्ही 6 जण बसतो आणि 6 जणांनी दोघं देतात, याला भारी वाटते म्हणायला. हे फक्त हवेत मनोरे आहेत. हे अंमलबजावणी होत नसती. खूप कमी असतात, लाखात काही जण 100 असतील की ज्याची अंमलबजावणी करतात. त्याच्यामुळे हे मी जे म्हटलंय असं की हे 2-2 जणांना वाटत द्या, हे जरी म्हटलंय हे प्रत्येकाचं होत नसतंय. त्याच्यामुळे जे 99% जनता आहे, सर आमच्याकडे पार्टनरच नाही, मी एकटाच अभ्यास करतो, मी कुणाला सांगू, तूच कर. 12 दिवस लागतील त्याला, दररोज एक कर, 1 महिना खतम बात. क्लिअर. चला, त्याच्यानंतर चर्चेतील पुस्तकं असतील, समित्या आयोग असतील, वन लाईनर घडामोडी असतील, ते झालं. नंतर येतं बजेट. आता बजेट आल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न नसतील की सर बजेट आलंय, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आलाय, भारताचं बजेट आलंय, महाराष्ट्राचं बजेट आलंय, मी सगळंच वाचतोय सर, मी युट्यूबवरचं लेक्चरही बघतोय, आणि मी जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितले नाही समजा याचे बजेटवरचे, तर जे काही अभ्यास केलाय वेस्ट ऑफ टाइम. कसं काय सर, मी तर युट्यूबचा व्हिडिओ बघितला, मी तर वाचतोय, मी जर मूळ जो अहवाल आहे तो प्रिंट करून आणलाय, मी मॅगझिनमधून वाचतोय, मी एअरबुकमधून वाचतोय, मी 2 महिन्याच्या मॅगझिनमध्ये वाचतोय, मी मंथली वाचतोय, मी कुणाच तरी PDF फुकट मिळाली तिथून वाचतोय. प्रिव्हियस इयरचे प्रश्न जर बघितले, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, बजेट असेल, ते आर्थिक पाहणी अहवाल असेल, चिल्लर आहे, चिल्लर काहीच नाही, चिल्लर. कंबाईनचे प्रश्न बघा, कंबाईनच्या पूर्व आणि मुख्यचा बजेटनुसार अभ्यास करा, खतम बात. कंबाईनला थोडंसं जास्त आहे, राज्यसेवेला तर खूप कमी आहे. राज्यसेवेचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल बघा, खतम बात. औषधालाही शिल्लक राहणार नाही. का? तुम्ही शोधता त्याच्यात हे असा प्रश्न आलाय, कसा येऊ शकतो, कारण की एवढी आकडेवारी सगळी लक्षात राहणारच नाही. पण प्रिव्हियस इयरचा प्रश्न बघितल्यानंतर एक आयडिया येते, जिथं तुम्ही 5 तास बघून पण तुम्हाला काही ढेकळं कळणार नव्हतं, तिथं तुम्ही 1 तासात सगळं संपवून टाकाल. सगळं महाराष्ट्रापासून देशापर्यंत खतम, औषधाला शिल्लक ठेवणार नाही. कधी? प्रिव्हियस इयरचे प्रश्न असतील तर लगेच स्क्रीनशॉट मारायची, मोबाईलमध्ये फोल्डर करा आपले स्वतःचे. इकडे गेलतो फिरायला, ह्या गडावर ट्रॅक करायला गेलतो, त्या गडावर ट्रॅक करायला गेलतो, नक्की फोटो काढा. आठवड्यातून एखादा दिवस जे पुण्यात वगैरे अभ्यास करत असतील त्यांनी ट्रेक करायला नक्की जा, काही हरकत नाही. ज्यातील तुमच्या आयुष्याचे 4-5 तास सकाळी उठून लवकर, काही प्रॉब्लेम नाही. जसे ते फोल्डर केलेले आहेत तुम्ही, ते फोल्डर बघितल्यानंतर असं रक्त सरसतं, तसं ते चालू घडामोडीचे फोल्डर करा. राजकीय घडामोडीचं एक फोल्डर, संरक्षण घडामोडीचं एक फोल्डर, दिनविशेषचं एक फोल्डर. लगेच PDF करा किंवा डायरेक्ट राजकीय घडामोडीचे सगळे प्रश्न एकाच PDF मध्ये लागू द्या, वेळ काही हरकत नाही. जेव्हा मी संरक्षण घडामोडी वाचेल तेव्हा मला संरक्षण घडामोडीचे प्रश्न असतील. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचतोय तेव्हा आंतरराष्ट्रीय घडामोडीचे प्रश्न माझ्या मोबाईलमध्ये मी PDF ओपन करणार आणि ते बघणार लगेच. असे आहेत का? ओके, चल पुढे त्या पद्धतीने आहे. क्लिअर? तर हे आहे वीकली अभ्यास करायचा आहे. 1 दिवस 4 ते 5 तास आणि दररोज 1 तास, 1.5 तास, 2 तास अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे.
पुरस्कार वगैरे लिस्ट काढा, घ्या मॅगझिन, एक 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 हे करा. आधी प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा, तरच ती मज्जा आहे, नाहीतर वेळ वाया जाणार आहे. उदाहरणासाठी आता काय 28 सप्टेंबर 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. ओके, तर त्याच्या आधी पहिल्यांदा ह्या डेटच्या आधी म्हणजे हे सप्टेंबरला आहे 30 ऑगस्ट पर्यंत, 30 ऑगस्ट 2025 पर्यंत उदाहरणासाठी सांगतो ही डेट आहे. तर त्याच्या एक महिना सोडून देऊन पाठीमागे 28 ऑगस्ट 2025 पर्यंतच चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. इथून पाठीमागे जायचं आहे. ऑगस्टच्या आधी कुठला येतो रे? जुलै येतो, जून येतो. मग असं पाठीमागे जा, मग वाचायचं. ओके, तुम्ही आता समजा कुठे असेल, कुठल्या महिन्यात असेल, तिथून पुढे जा आणि तिथून पाठीमागं जे काही मॅगझिन वगैरे इयरबुक असतील ते उचला. कमीत कमी 1 वर्ष, जास्तीत जास्त अजून 6 महिन्याचा ऍड करा. 18 महिन्याचा अभ्यास करायचा आहे, 1.5 वर्षाचा अभ्यास करायचा. ओके, उगीच 2 वर्षाचा करतो, 3 वर्षाचा करतो, मग 4 वर्षाचे प्रश्न यायले, एखादा 2 येत असतात. आपलं काम आहे 18 महिन्याचं करायचं. बाकी त्यांनी 1857 पासून जरी विचारलं तरी आपल्याला येणार नाही, गोष्ट समजून घ्या. ही आपल्याला माहिती आहे की मला 1 ते 1.5 वर्षाचा अभ्यास करायचा आहे, मी तेवढं करणार आहे. जे आलं तर आलं, नाहीतर मग सगळं गंगेला जाऊन मिळालं. उगच मग मी 4 वर्षाचं करतो, अमुक करतो, होत नसतंय. जे पडतील 18 महिन्याचं वाचून ते देखील होणार नाही, मग तेवढे देखील मार्क पडणार नाहीत. इतकं स्पष्ट कोणी सांगत नाही. मी एकदम खतरनाक पद्धतीने आणि एकदम तळमळीने सांगितलंय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. अजून बोलणार आहे 2 मिनिटं, थांबा, व्हिडिओ नाही थांबणार आहे. ओके, हे क्लिअर. त्याच्यानंतर ही आपली बॅच ॲग्रिकल्चर ऑप्शनल बॅच वनसेवा मुख्य परीक्षेची नोट्स आणि मेंटरशिप बॅच उपलब्ध आहे. ओके, तर हे क्लिअर झालं. आता अजून तुमचा जर कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही सरळ सेवेची जरी अभ्यास करत असाल, कुठल्याही एक्झामचा अभ्यास करत असाल, तुमचा मोबाईल नंबर जर माझ्याकडे सेव्ह नसेल किंवा तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा, हाय मेसेज करा. हाय मेसेज केल्यानंतर लगेच तुमचं पूर्ण नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुम्ही कधी पासआउट झाला आणि तुमचा जिल्हा, या 4-5 गोष्टी पाठवून द्या. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल आणि माझाही कॉन्टॅक्ट सेव्ह करा. 24 तासानंतर तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस मिळतील, दिसतील. आणि त्याच्यात तुम्हाला स्टडी अपडेट्स किंवा काही प्रमाणात करंट अफेअर्सचे अपडेट्स तिथे डेली मोफत स्वरूपात मिळत राहील. काही प्रश्न विचारायचा आहे, स्टेटस टाकलेला असेल किंवा दिवसभरात कधी मेसेज केला, तुमचा नंबर सेव्ह असेल, लवकर रिप्लाय मिळतो. कधी तुम्हाला बोलायचं असेल की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे मग या विषयावरती, काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअपला मेसेज करा की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे, मी कॉलिंग टाईम देईल, त्यावेळेत कॉल करा. त्यावेळेस रिसिव्ह केला नाही तर माझ्याकडून कॉल बॅक येईल. जर नाही दोन्ही वेळेस झाला, एखाद्या वेळेस बिझी असेल तर परत दुसऱ्या दिवशी मेसेज करा की सर काल नाही बोलणं झालं, परत कधी कॉल करू, टाईम दिला जाईल. 24 तासात तुम्हाला 100% कॉल बॅक येईल किंवा मी तुम्हाला कॉलवरती बोलेल किंवा तुमचा रिप्लाय व्हॉट्सअपला जे असेल त्याला रिप्लाय मिळून जाईल. ओके, इतक्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. जे बॅचचे विद्यार्थी असतील त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा. अजूनही आपल्या जे राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी आपली बॅच आहे त्याच्यामध्ये इथे जर बघितलं कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, त्याच्यात अजून वेगवेगळे व्हिडिओज येत राहतील. करंट अफेअर्सवरती देखील मॅगझिन कसं वाचायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, किंवा काही PYQचे एक्सप्लेनेशन म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि त्याचं डिकोडिंग देखील मी घेतलेलं आहे. म्हणजे समजा 15 प्रश्न आहेत, त्याच्यातून आपल्याला काय जुन्या प्रश्नविषयी सांगतोय की PYQ वाचा, IMP पॉईंट्स काढा, तर कशा पद्धतीने काढायचे त्याच्यावरती देखील व्हिडिओ आहेत. युट्यूबलाही काही व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळे युट्यूबचे विद्यार्थी असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अजून जर तुमचे प्रश्न असतील किंवा व्हिडिओ जरी आवडला असेल तर कमेंट सेक्शन तुम्ही कमेंट करा. आणि जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत, तुमचा जिल्हा मात्र या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.